नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि झेडपी भरती 2025 साधारणपणे 10,000 पेक्षा जास्त जागांसाठी नवीन जाहिरात येण्याची शक्यता आहे. तर यामध्ये कोणकोणत्या जागा असतील, जिल्हा परिषदेमधील कधीही भरती येऊ शकते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि खरंच झेडपी भरती 2025मध्ये जाहिरात येईल का, हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पाहता जिल्हा परिषद भरती 2025 महाराष्ट्र ग्रामीण विकास विभाग लवकरच सुमारे 10,000 पेक्षा जास्त गट ब आणि गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2025 जाहीर करणार आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, गट डच्या जागा नसणार आहेत, फक्त गट ब आणि गट कच्याच जागा या ठिकाणी असणार आहेत. तर त्याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. प्राप्त माहितीनुसार झेडपी भरती 2025ची अधिसूचना येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. त्याच्या खाली पहा, या झेडपी भरतीमार्फत आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, अभियांत्रिकी आणि प्रशासनाशी संबंधित विविध पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका म्हणजे फक्त ANM, GNMवाल्यांना भरता येत नाही, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ अभियंता सहाय्यक हे सुद्धा पद असणार आहे. लेखनिक, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यासारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश असेल. आता महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे पदं कोणती आहेत वगैरे ते सगळं समजलेलं आहे तुम्हाला, की जाहिरात कधी येईल. तर एक लक्षात ठेवा की जिल्हा परिषदेमध्ये 2023मध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यातील काही पदांना, जसं की आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेवक 40%, अजून नियुक्त्या मिळालेल्या नाही किंवा काही ठिकाणी त्यांची निवड यादीसुद्धा प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळं 2023ची जी भरती आहे ती पूर्ण झालेली नाही. तर जोपर्यंत 2023मध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळणार नाहीत आणि त्यांची जी सिलेक्शन लिस्ट व वेटिंग लिस्ट आहे ती जोपर्यंत क्लिअर होणार नाही, म्हणजे सिलेक्शन लिस्ट महत्त्वाचं आहे, वेटिंग लिस्टचं घ्यायचं की नाही तो नंतरचा, त्याचा एक विशिष्ट पिरियड असतो. त्या पिरियडपर्यंत जर वेटिंग लिस्ट क्लिअर झाली तर ठीक आहे, नाहीतर उर्वरित वेटिंग लिस्ट रद्द केली जाते. तर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर, म्हणजे 2023मध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना रुजू केल्यानंतर ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतरच मग किती जागा रिक्त आहेत त्याचा आढावा घेतला जाईल आणि जागा रिक्त आहेत त्यानुसार मग नवीन जाहिरात येईल. परंतु नवीन जाहिरात येण्याचे चान्सेस काय आहेत माहीत आहे का? कारण आता जिल्हा परिषदेचे निवडणुका होणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका होणार आहेत. मग त्या निवडणुकांमध्ये फायदा मिळावा यासाठी त्या निवडणुकांच्या अगोदरच महानगरपालिकांची भरती असेल, जिल्हा परिषदेची भरती असेल, ह्या भरती होतील असा एक अंदाज आहे आणि त्या होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर या व्हिडिओमध्ये मला हीच माहिती तुम्हाला द्यायची होती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.